तर आपण हे दृश्य बघतोय, अमित शहा येण्याआधी पंकजा मुंडे या भक्तीमध्ये लीन झाल्या होत्या। गुरुस्थानाच्या पायरीवर बसून त्यांनी साई नामाचा जपही केलेला होता। तो क्षण कॅमेरामध्ये टिपलेला आहे। आपण हे दृश्य बघतोय, पंकजा मुंडे जप करतानाचे दृश्य आहेत। अमित शहा येण्याआधीची दृश्य आहेत। अमित शहा यांनी देखील काही वेळापूर्वी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। त्यापूर्वी पंकजा मुंडे यांची ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय पंकजा मुंडेंची साई मंदिरामध्ये ध्यानस्थ असताना त्यांची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। अमित शहांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात शिर्डीतल्या साईबाबांच्या दर्शनाने केलेली आहे। त्यांच्यासोबत त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यासोबतच इतर प्रमुख नेते होते। भाजपचे सगळे पहिल्या फळीतले नेते त्यावेळी उपस्थित होते। त्यामुळे पंकजा मुंडे देखील या दौऱ्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत। अमित शहा मंदिरामध्ये दाखल होण्यापूर्वीची दृश्य आहे, जेव्हा पंकजा मुंडेंनी साई नामाचा जप केलेला आहे किंवा ते ध्यानस्थ बसलेले आहेत, तेव्हाचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय, अजित पवारांनी मंदिर परिसरामध्ये उपस्थित असलेल्या भाविकांशी हस्तांदोलन केलंय। काही पक्षाचे कार्यकर्ते देखील दिसतात आणि काही भाविकही होते आणि त्यांच्याशी अजित पवारांनी अगदी हसत हसत हस्तांदोलन केले आणि त्यानंतर ते पुढे मार्गस्थ झालेले आहेत। या उपस्थितांशी त्यांनी काही काळ संवाद साधला, त्यांच्याशी हस्तांदोलन केलं, त्यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर अजित पवार रवाना झाले। तर दौऱ्यातली ही दोन खास आणि वेगळी अशी दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। पहिली दृश्य आहेत अजित पवारांची भाविकांशी हस्तांदोलन करतानाची आणि पंकजा मुंडे जेव्हा साई मंदिरामध्ये ध्यानस्थ बसलेल्या होत्या तेव्हाची ही दृश्य। अमित शहांचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। लोणीमध्ये ते येत आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसलेला होता, अतिवृष्टी झालेली होती, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांशी बंद दाराआड चर्चाही केलेली होती आणि आज अमित शहांच्या या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नितीन ओझा फोनवरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। नितीन, अमित शहा यांनी नूतनीकरणाचं तर अनावरण केलेलं आहे, आता त्यांचा पुढचा दौरा कसा असणार आहे? माधवी, निश्चितच काही वेळापूर्वीच जे कारखान्याचं विस्तारीकरण होतं त्याचं भूमिपूजन आणि शुभारंभ अमित शहा यांच्या हस्ते प्रवरानगर या ठिकाणी पार पडलाय आणि प्रवरानगर येथून आता अमित शहा यांचा ताफा लोणी गावात बाजार तळाजवळ डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील माजी खासदार या दोघांचे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण ते करतील आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अनावरण सोहळा आहे त्याच्या समोरच बाजार तळावर शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहे, त्या ठिकाणी सभा होईल। त्यामुळे पुढच्या काही वेळातच ते आता प्रवरानगरहून मुख्य कार्यक्रमाच्या त्या अनावरण ठिकाणी पोहोचून सभे ठिकाणी जातील आणि त्यानंतर सभा झाल्यानंतर ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी भोजनासाठी देखील जाणार आहे। माधवी, अर्थात त्यांचा हा महत्त्वाचा दौरा आहे। मात्र नितीन, त्यांचा जो काही पुढचा दौरा आहे, शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। एकतर ते स्वतः सहकार मंत्री आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांवर एक अस्मानी संकट आता येऊन गेलेलं आहे। या पार्श्वभूमीवर हा दौरा किती महत्त्वाचा आहे किंवा तो कार्यक्रम किती महत्त्वाचा ठरणार आहे? माझी निश्चितच जर पाहिलं तर अतिवृष्टीचं जे संकट पूरग्रस्तांसह बळीराजा या दोघांवर एकत्रित आलेलं होतं, मोठा पाऊस झालेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मधल्या काळात केंद्राने मदत करावी अशी विनंतीचं पत्र देखील राज्य सरकारच्या वतीनं दिल्लीत जाऊन देण्यात आलं होतं। त्या पार्श्वभूमीवर काल ज्यावेळेस अमित शहा शिर्डीत दाखल झाले आणि हॉटेल सन अँड सॅनमध्ये पोहोचले, त्यानंतर अमित शहा असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या चौघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती समोर येते। त्या ठिकाणी हॉटेलमध्ये निश्चितच याविषयी चर्चा झाली असणार आहे। नुकसानीचा आढावा, नुकसानीचा अंदाज या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे आज हा शेतकरी संवाद साधताना अमित शहा नेमकं या मुद्द्यावर बोलणार का? जे संकट या महाराष्ट्रावर ओढवलेलं आहे, या संकटावर मात करण्यासाठी केंद्र काय मदत करणार का? या सगळ्या गोष्टी अमित शहा यांच्या भाषणातून समोर येतील आणि निश्चितच महाराष्ट्रातील बळीराजासह पूरग्रस्तांना
त्यांच्या भाषणाची आता आस लागलेली आहे. माधवी. नितीन, आता ज्या विस्तारीकरणाचा शुभारंभ अमित शहांच्या हस्ते झालेला आहे त्या साखर कारखान्याचं महत्त्वही आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे, कारण आशिया खंडातला हा पहिला सहकारी साखर कारखाना आहे ज्याचं विस्तारीकरण अमित शहांच्या हस्ते होत आहे. निश्चितच माधवी, सहकाराची मुहूर्तमेढ ज्या गावात रोवली गेली तो हा प्रवरानगर सहकारी साखर कारखाना. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील ज्यांना नंतर पद्मश्री देण्यात आली, त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांना बरोबर घेत या कारखान्याची निर्मिती केली आणि विशेष म्हणजे सहकारी तत्वावरील हा पहिला सहकारी साखर कारखाना ठरला. आणि तेव्हापासून आजपर्यंत या कारखान्यात दरवर्षी गाळप केलं जायचं, सगळ्या काही गोष्टी होत होत्या. मात्र आता वाढलेला ऊस पाहता कुठेतरी या कारखान्याचं विस्तारीकरण करण्याचा निर्णय मॅनेजमेंटचे जे आता सध्या चेअरमन आहे सुजय दिखे यांनी घेतला आणि त्या दृष्टीनं पावलं उचलत त्यांनी आज या विस्तारीकरण कामाला शुभारंभ केलाय. त्यामुळे आता जास्त ऊसाचं गाळप या कारखान्यात होईल. एकूणच जर पाहिलं तर सहकाराची मुहूर्तमेढ ज्या पंढरीत रोवली गेली, पंढरी म्हणूनच लोणीला समजलं जातं प्रवरानगरला, त्याच प्रवरानगरमध्ये आज सहकार मंत्री, देशात सहकार खातं निर्माण झाल्यानंतरचे पहिले सहकार मंत्री अमित शहा आहेत आणि सहकार खातं निर्माण झाल्यानंतर याच लोणीमध्ये त्यांनी देशातील पहिला सहकार परिषद देखील घेतली होती. त्यामुळे आजच्या या त्यांच्या दौऱ्याकडे विशेष महत्व आहे. या दौऱ्यात ते आता काय बोलणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. माधवी. नितीन, आपण काही दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय. पंकजा मुंडे अमित शहा मंदिरात दाखल होण्यापूर्वी ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी तिथल्या उपस्थितांना अभिवादन केलेलं आहे. कोणकोणते नेते आहेत अमित शहांच्या या दौऱ्यामध्ये आणि पंकजा मुंडे यांच्या या दृश्यांबद्दल थोडंसं तुम्ही सांगू शकलात तर बरं. येण्यापूर्वीच पंकजा मुंडे साई मंदिरात दाखल झालेल्या होत्या. त्या साई मंदिरात आत गेल्या नाही, मात्र साई मंदिरात शेजारी जे गुरुस्थान आहे त्या ठिकाणी त्या जाऊन बसल्या आणि अक्षरशः जे व्हिडिओ जर आपण पाहिले, दृश्य पाहिलं, त्यातून लक्षात येईल की ते कुठेतरी मनातून साई नामाचा जप करताय, साईंकडे प्रार्थना करतायत आणि अत्यंत शांतपणे एकांतात त्या ठिकाणी ध्यानस्थ बसल्याचं चित्र दिसत होतं. त्यानंतर त्या ठिकाणी स्नेहलता कोल्हे देखील आल्या, त्या देखील त्यांच्या बरोबर बसल्या. आणि म्हणजे अमित शहा येण्यापूर्वी जवळपास 10 ते 12 मिनिटं पंकजा मुंडे या त्या ठिकाणी बसल्या होत्या. आणि ज्यावेळेस अमित शहा यांचा ताफा आला त्यावेळेस मंदिराच्या त्या आत जात असताना अनेक जण त्या ठिकाणी बॅरिकेडच्या बाहेर कार्यकर्ते असतील सगळे उभे होते.